नर्मदे हर आज परिक्रमेचा 81वा दिवस आणि सिघनपुरी येथील महानर्मदा सिद्धाश्रम ह्या आश्रमातून आम्ही आज निघालो। आम्ही आता केदारपूर या गावाकडे त्या ठिकाणी निघालो। सगळा आता सडक मार्ग जास्त आहे, मैचा किनारा फार आता कमी आहे। या रस्त्यानं आम्ही आता केदारपूरकडे पहिले पाटण येईल आणि त्याच्यानंतर केदारपूर आणि नंतर मग बर्गी डॅम वगैरे असा पुढे पुढे आमचा प्रवास या ठिकाणी चालू राहील। आज 81वा दिवस आहे। काल नर्मदा जयंती झाली, त्याच्या हिशोबाने आमचा आता प्रवास चालू। पौडी ह्या गावापर्यंत सडक मार्ग आल्यानंतर पौडीपासून पुढे हा एक 2 किलोमीटरचा शॉर्टकट आहे। शेतातून काढलेला रस्ता आहे, शेतमार्ग आहे। हा 2 किलोमीटरचा शेतमार्ग या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा सडक मार्ग या ठिकाणी लागेल। तर असा हा सडक मार्ग हा थोडा दगडगोट्याचा रस्ता आहे, जंगल मार्ग आहे, पूर्ण जंगल आहे, शांतता आणि रस्ता असा अवघड आहे। अशा रस्त्यामधून वाट काढत मला या ठिकाणी जावं लागते। ह्याच्यामध्ये पाय मुरगळण्याची शक्यता, पडायची शक्यता जास्त वाटते। त्याच्यामुळं दमानं चालावं लागतं। तर जवळ आश्रम आहे, तर आश्रमाच्या दिशेनं आम्ही चाललोत। हे जंगल मार्ग सोडून हे सडकेला लागलोत। हे असा मोठा पिंपळाचं झाड आणि इथून आश्रम अंदाजा साधारण 1-1.5 किलोमीटर आहे। तर आश्रमाकडे आम्ही निघालो। हा जंगल मार्ग पगदंडी मार्ग आहे। जंगल आत्ताच संपलं। नर्मदे हर असा हा पगदंडी मार्ग। आता साले पाणी असं गावाचं नाव आहे। ह्या गावाच्या जवळ आता आम्ही आलेलो आहे। त्याच्यानंतर बिछुआ
आणि मग नंतर गोरखपूर हे गाव या ठिकाणी येईल. पुन्हा या ठिकाणी सडक मार्ग लागलेला आहे. जंगलच आहे पण कच्चा जो रस्ता होता त्याच्या जागी हा पक्का सडक मार्ग या ठिकाणी लागला. तर गोरखपूर या ठिकाणाहून 6 किलोमीटर दाखवते. गोरखपूरला आम्हाला मुक्कामाला जायचे. आता 4 वाजलेत. 1-1.5 तासाचा रस्ता आम्ही पार करू. हे गोरखपूर आहे. काल आम्ही सिघलपुरी या ठिकाणाहून निघाल्यानंतर सकाळी आज थंडी नव्हती. स्नान संध्या पूजा वगैरे करून आम्ही निघालो. वाटामध्ये आम्हाला पाटण, केवलारी, कोकडा, केदारपूर, बरेली, केंद्रई, कलोठार. तर कलोठार या ठिकाणी आश्रमामध्ये दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. पुढे आल्यानंतर साले दलका पांडी वाड्या, सालेपानी, अट्रिया या मार्गे गोरखपूर येथील श्री संजीवजी सोनी यांच्या घरी आम्ही आमचा आजचा 81व्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी केला. हे संजीवजी सोनी आहेत, यांच्या घरी मुक्काम केला. त्यांनी भोजन प्रसादीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही 6 जण आहोत. आमची राहण्याची भोजन प्रसादीची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली. आता सध्या स्नान झाले माझं. पूजा संध्या वगैरे करून आम्ही या ठिकाणी आजचा आराम 81 दिवसाचा आराम या ठिकाणी करणार. तर असं हे घरमध्ये हर